रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला विशेष असं महत्त्व आहे. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत केलं जातं. यंदा 2025 मध्ये वटसावित्रीचे व्रत हे मंगळवार 10 जून रोजी केलं जाईल. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 10 जूनला सकाळीच 11:35 सुरू होत आहे आणि 11 जूनला दुपारी 1:13 आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार जी वटपौर्णिमा तिथी आहे तर ती 10 जूनला अधिक असल्याने आपल्याला 10 जून रोजीच उपवास करायचा आहे आणि वटसावित्रीची पूजा देखील याच दिवशी आपल्याला करायची आहे. वडाची पूजा देखील याच दिवशी आपल्याला करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करावी, त्यासोबतच कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या चुका करू नयेत, कोणते नियम पाळावेत, यासोबतच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा केल्यानंतर महिलांची ओटी कशी भरावी याबद्दलचा प्रत्यक्ष व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे असा हेतूने हे जे व्रत आहे तर ते केलं जातं. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणल्याची कथा देखील पुराणामध्ये सांगितली जाते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही अवश्य करावी. वडाला हिंदू धर्मात वटवृक्ष म्हणून देखील ओळखलं जातं. वडाला पवित्र वृक्ष म्हणून देखील ओळखलं जातं. वडामध्ये देव ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा वास असल्याचं सांगितलं जातं. महिला आपलं सौभाग्य आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा का करावी यामागे देखील एक छोटीशी सत्यवान सावित्रीची कथा आहे. सावित्रीच्या तपश्चर्येमुळे तिने यमराजाला प्रसन्न करून घेतले. सावित्री बुद्धिमान आणि चतुर होती. तिने सासू सासऱ्यांना पुन्हा दृष्टी लाभावी यासाठी पहिला वर मागितला. सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य पुन्हा मिळावे असा दुसरा वर मागितला. आपल्याला पुत्र व्हावा असा तिसरा वर मागितला. प्रत्येक वेळी यमराज तथास्तु म्हणाले. नंतर यमराजांना आपली चूक कळून आली. सावित्रीच्या तपश्चर्येचे तेज आणि पतिनिष्ठा व प्रेम पाहून यमराजही चकित झाले. त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण पुन्हा त्यांच्या शरीरात घातले. सत्यवान जिवंत झाला. सासू सासऱ्यांना पुन्हा दृष्टी आली. त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले. सावित्रीला आनंद झाला. सावित्रीच्या स्वतःच्या तपश्चर्याने आणि सामर्थ्याने सर्व गोष्टी तिने मिळवल्या होत्या. वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी या दिवशी लवकर उठून स्नान करावे. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. काळ्या, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, पिवळा, हिरवा या रंगाचे कपडे परिधान करावे. वडाच्या झाडाची पूजा करत असताना वडाला जाताना आपल्याला एका ताटामध्ये काही साहित्य घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे वडाला अर्पण करण्यासाठी. त्यासोबतच पाणी देखील आपल्याला वडाला अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहे. एखादं निरांजन किंवा एखादी पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे. तुपाचा दिवा घेतला तर फुलवात घ्या. तेलाचा दिवा घेतला तर जोडवात घ्या. यानंतर आपल्याला विड्याची 4 पाने लागणार आहेत. गणपती स्वरूप एक सुपारी घ्यायची. त्यानंतर आपल्याला विडा ठेवण्यासाठी आपण खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे. ओटीचं साहित्य घ्यायचं आहे. तुम्ही काही फुले घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला आंबे घ्यायचे आहेत, गहू घ्यायचे आहेत, एक ब्लाउज पीस घ्यायचे आहे, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूत दोऱ्याची जी गुंडी मिळते ती देखील घ्यायचं आहे. सावित्रीला आपण जेव्हा ओटी भरू त्यासाठी तुम्ही सौभाग्यवान किंवा काही बांगड्या घेतल्या तरी सुद्धा चालतील. अशी आपण तयारी करून आपण वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करत असताना आपल्याला साजशृंगार करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्य अलंकार घालूनच वडाच्या झाडाची पूजा करावी. हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्या. तुम्ही प्लॅस्टिकच्या, मेटलच्या बांगड्या किंवा काळ्या, निळ्या अशा रंगाच्या बांगड्या न घालता या दिवशी हिरव्या बांगड्या हातामध्ये घालाव्या. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला साजशृंगार देखील करायचा आहे. वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आपण वडाच्या झाडाजवळ आपण दिवा प्रज्वलित करून
घ्यायचा आहे। वारा जर लागत असेल खूपच तर तुम्ही या दिवशी अगरबत्ती देखील लावून घेऊ शकता, कारण की पावसाचे दिवस असतात आणि वडाच्या झाडाजवळ जेवढा वारा असतो त्यामुळे पंती देखील लागत नाही। त्यासाठी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पंती लावा, किंवा तुम्ही शक्य झालं नाही तर तुम्ही एखादी अगरबत्ती देखील लावू शकता। तर इथे मी दिवा लावून घेतलेला आहे, त्यासोबतच अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। सर्वात प्रथम आपण दिवा लावून घ्यावा, कारण की आपण कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि आपण जी केलेली पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं। त्यासाठी आपण सर्वात आधी दिवा प्रज्वलित करत असतो। दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्यानंतर आपण अगरबत्ती देखील लावून घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे। गणेश पूजन करण्यासाठी इथे मी 2 विड्याची पाने घेतलेली आहे, त्यामध्ये थोड्याशा अक्षदा किंवा तुम्ही इथे मी गहू ठेवलेला आहे, कोणतंही धान्य ठेवायचं। त्यावरती गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवलेली आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण एक फूल आणि दुर्वा देखील वाहून घेतलेल्या आहेत। मनोभावे नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा मनोमन जप करायचा आहे। असं गणेश पूजन करून झाल्यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। वडाच्या झाडाची पूजा करत असताना सर्वात प्रथम आपण वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। जल अर्पण केल्यानंतर तुम्ही कच्चं दूध किंवा तुम्ही यानंतर पंचामृत देखील अर्पण करू शकता। तुम्हाला जे काही शक्य आहे तर ते तुम्ही घेऊन जायचं आहे। शक्यतो कच्चं दूध आपण वडाच्या झाडाला या दिवशी अर्पण करावं। तुम्ही हवं असेल तर कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकून देखील वडाच्या झाडाला अर्पण करू शकता। यानंतर पुन्हा थोडं पाणी अर्पण केलेलं आहे। यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर इथे मी 5 ठिकाणी 5 नाम ओढत आहे, तुम्ही एका ठिकाणी लावलं तरी सुद्धा चालेल। वडाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी। शक्य नसेल तर तुम्ही कागदावरती वडाच्या झाडाचं चित्र काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता, परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारे हानी पोचवायची नाही। वडाच्या झाडाला तोडून किंवा त्याच्या फांद्या तोडून त्या कुंडीमध्ये लावून तुम्ही त्याची पूजा करू नका। शक्य असेल तर तुम्ही वडाच्या झाडाचे एखादं झाड आणू शकता, म्हणजे नर्सरीमधून तुम्ही एखादं झाड घेऊन या, ते कुंडीत लावा आणि त्यानंतर त्याची पूजा करा। परंतु वडाच्या झाडाला तोडून तुम्ही त्याची पूजा करू नका, त्याचं तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही। तर शक्य असेल तर प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करा, नसेल तर तुम्ही एखाद्या कागदावरती चित्र काढून तुम्ही त्याची पूजा केली तरी देखील तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे। यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावल्यानंतर आपण कापसाची वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे। त्यानंतर एक विडा देखील आपल्याला ठेवायचा आहे। त्यासाठी आपण 2 विड्याची पाने घेतली, थोडंसं गहू त्यावरती ठेवलं, त्यावरती आपण खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि एक नाणं ठेवलेलं आहे। हळदी कुंकू वाहून विड्याची पूजा करून घेतलेली आहे। वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सावित्रीची ओटी भरून घ्यायची आहे। सावित्रीची ओटी भरत असताना आपण गहू आणि आंब्याने या दिवशी ओटी भरली जाते। त्यासाठी एक ब्लाउज पीस ठेवावा, लाल, पिवळा, हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस घ्यावा। त्यावरती आपल्याला गहू आणि आंब्याने ओटी भरायचं। त्यामध्ये तुम्ही ओटीचं साहित्य देखील ठेवू शकता, खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं। त्यानंतर मी ते हिरव्या बांगड्या आणि फूल अर्पण केलेलं आहे। तुम्ही जर शक्य असेल तर या दिवशी सौभाग्यवान देखील सावित्रीला अर्पण करू शकता, किंवा तुम्ही सर्व जे टिकली, बांगड्या जे सौभाग्यवान असतं तर ते तुम्ही आणून ते सेपरेट देखील ठेवलं तरी चालेल, किंवा अशा 5-6 बांगड्या तुम्ही ठेवल्या तरी चालतील। इथे मी 5 बांगड्या ठेवलेल्या आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे, तर इथे मी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य वडाच्या झाडाला ठेवायचा आहे, किंवा तुम्ही शिदा देखील ठेवू शकता। वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला आता वडाच्या झाडाला 7 फेरे घ्यायचे आहे। 7 फेरे घेत असताना कच्चा सुती धागा आपल्याला घ्यायचा आहे। कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला वडाच्या झाडाची जेव्हा पूजा करता वटपौर्णिमेच्या वेळेस हा धागा मिळतो, तर हा कच्चा सुती धागा असतो, तुम्ही इतर दुसरा धागा घेऊ नका। हा धागा घ्यायचा, त्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायची। त्यासाठी पहिल्यांदा हा धागा जो आहे तर तो वडाच्या झाडाला बांधायचा आहे। वडाच्या झाडाची पूजा करत असताना, फेरे मारत असताना तुम्ही हा जो धागा आहे तर तो एखाद्या ठिकाणी गुंतवू शकता। काही ठिकाणी हा धागा फक्त गुंतवला जातो, गाठ मारली जात नाही, तर काही ठिकाणी हा धागा जो आहे तर तो बांधला जातो। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। आमच्याकडे गाठ बांधली जाते। वडाच्या झाडाला फेरे आपण घ्यायचे आहेत। काही जण 7 घेतात, खरं तर 7च फेरे घेतात, तर काही जण 21, 11 सुद्धा घेतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करू शकता। आमच्याकडे 7 फेरे घेतले जातात। त्यानंतर ही जी सूत धाग्याची जी गुंडी आहे तर ती गुंडी हितेच आपल्याला अडकवून ठेवायची आहे। वडाच्या झाडाला फेरे मारल्यानंतर तो धागा जो आहे तर तो आपल्याला तोडायचा नाही। अशी आपण 7
7 फेरे घ्यायचे। त्यानंतर आपण 5 सुवासिनींची ओटी भरायची आहे। येताना तुम्ही 5 आंबे आणि गहू घेऊन यायचे आहे। वडाच्या झाडाचे एखादं पान जर पडलेलं असेल तर ते पान घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गहू आणि आंब्याने आपण एकमेकींची ओटी भरायची आहे। काही ठिकाणी 5 फळांनी देखील ओटी भरली जाते। वडाच्या पानावरती 5 फळे ठेवून त्याने देखील ओटी भरली जाते। आमच्याकडे फक्त गहू आणि आंब्याने ओटी भरली जाते। तुम्ही वडाच्या झाडाचे एखादं पान पडलेलं असेल त्यावरती ठेवून देखील गहू आणि आंब्याने ओटी भरू शकता, किंवा आपल्या ओंजळीमध्ये गहू घ्यायचे आणि त्यावरती आंबा घेऊन त्याने देखील एकमेकींची ओटी भरू शकता। पहिल्यांदा एकमेकींना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ओटीमध्ये गहू आणि आंबे घालायचे आहेत। अशी आपण 5 सुवासिनींची ओटी भरायची। वडाच्या झाडाची पूजा करायला गेल्यानंतर तिथेच आपल्याला हे ओटीचा कार्यक्रम देखील करायचा आहे। हळदी कुंकू 5 सुवासिनींना लावून ओटी भरायची आहे। तिथेच तुम्हाला 5 सुवासिनी देखील भेटून जातील। वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील ठेवला जातो। काही जण दिवसभर उपवास करतात, काही जण दुसऱ्या दिवशी सोडतात, तर काही जण फक्त वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत उपवास करतात। आमच्याकडे देखील वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंतच उपवास केला जातो। सकाळी उपवास धरायचा आपण, त्यानंतर तुम्ही जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करून याल त्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला असेल पुरणपोळीचा तो खाऊनच आपण उपवास सोडायचा आहे। काही जण दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्यानंतर तोच ग्रहण करून उपवास सोडतात, परंतु आमच्याकडे फक्त वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो। तोपर्यंत तुम्ही दूध फळे खाऊ शकता किंवा तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता। काही जण निर्जला देखील उपवास करतात। आमच्याकडे देखील काही न खाता पिता डायरेक्ट वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्यानंतर उपवास जो आहे तर तो घरी आल्यानंतर सोडला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। माझ्याकडून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।